have discussed different theorem in the chapter of circle which are helpful for solving practice set 3.4. So before solving practice set 3.4, let's recall what we have studied up till now. The measure of an inscribed angle is half the measure of the intercepted arc by it. इन्स्क्राइब अँगलचं मेजर हे त्या अँगलनी जी आर्क इंटरसेप्ट केलेली असते त्याच्या हाफ असते. हा थेरम आपण पाहिलेला आहे. अँगल्स इन्स्क्राइब इन द सेम आर्क आर कॉन्ग्रुएंट. एकाच आर्कमध्ये इन्स्क्राइब झालेले अँगल हे कॉन्ग्रुएंट असतात. सेकंड प्रॉपर्टी आपण पाहिलेली आहे. अँगल्स इन्स्क्राइब इन अ सेमी सर्कल इज अ राईट अँगल. सेमी सर्कलमध्ये जे अँगल इन्स्क्राइब झालेले असतात ते राईट अँगल असतात. त्यांचं मेजर हे 90 डिग्री असते. त्यानंतर इफ ऑल द वर्टायसेस ऑफ अ क्वाड्रिलॅटरल लाय ऑन द सेम सर्कल देन द क्वाड्रिलॅटरल इज कॉल्ड ॲज सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. एखाद्या क्वाड्रिलॅटरलचे सर्व वर्टायसेस, चारही वर्टायसेस एकाच सर्कलवर असतील तर तो क्वाड्रिलॅटरल सायक्लिक क्वाड्रिलॅटरल असतो. हे आपण सायक्लिक क्वाड्रिलॅटरल कशाला म्हणतात ते पाहिलं. नंतर त्याच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत, थेरम आहे, की अपोजिट अँगल्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेंटरी. सायक्लिक क्वाड्रिलॅटरलचे अपोजिट अँगल सप्लिमेंटरी असतात. म्हणजे सम ऑफ देअर मेजर इज 180 डिग्री. दॅट वी हॅव डिस्कस. अगेन ॲन एक्सटेरियर अँगल ऑफ अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. सायक्लिक क्वाड्रिलॅटरलचा एक्सटेरियर अँगल हा कॉन्ग्रुएंट असतो. कशाशी? इज कॉन्ग्रुएंट विथ द अँगल अपोजिट टू इट्स ॲडजस्टंट इंटेरियर अँगल. त्याचा जो एक्सटेरियर अँगलचा जो ॲडजस्टंट इंटेरियर अँगल आहे त्या ॲडजस्टंट इंटेरियर अँगलचा जो अपोजिट अँगल असेल त्याच्याशी हा एक्सटेरियर अँगल कॉन्ग्रुएंट असतो. त्याच्यानंतर पॉईंट नंबर 7, इफ अ पेअर ऑफ अपोजिट अँगल्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल इज सप्लिमेंटरी. दिलेल्या क्वाड्रिलॅटरलच्या अपोजिट अँगलची एक पेअर जरी सप्लिमेंटरी असेल तर तो क्वाड्रिलॅटरल सायक्लिक क्वाड्रिलॅटरल असतो. पॉईंट नंबर 8, इफ टू पॉईंट्स ऑन अ गिवन लाईन, एकाच लाईनवरचे दोन पॉईंट्स सबटेंड इक्वल अँगल्स, सारखेच अँगल फॉर्म करत असतील कुठे? ॲट डिफरंट पॉईंट्स विच लाय ऑन द सेम साईड ऑफ द लाईन. तर एकाच लाईनवर असणारे दोन पॉईंट्स त्याच लाईनच्या एकाच बाजूला सारखे अँगल फॉर्म करत असतील तर ज्या पॉईंटजवळ ते अँगल्स फॉर्म करतात ते पॉईंट आणि दिलेल्या लाईनवरचे हे दोन पॉईंट्स हे चारही पॉईंट्स कॉनसायक्लिक असतात. म्हणजे दे लाय ऑन द सेम सर्कल. तर दिलेले पॉईंट कॉनसायक्लिक आहेत, एकाच सर्कलवर केव्हा असतील तर त्याच्याकरता हा थेरम आपण अभ्यासला आहे. आणि पॉईंट नंबर 9 हा जो आहे तो प्रॉपर्टी ऑफ इंटरसेक्टिंग कॉर्ड्स. कॉर्ड्स इंटरसेक्ट होताना त्यांच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत, जर सर्कलच्या कॉर्ड्स या सर्कलच्या इंटेरियरमध्ये इंटरसेक्ट होत असतील तर या कॉर्ड्समध्ये फॉर्म झालेला अँगल याचं मेजर, फॉर एक्झाम्पल फिगरमध्ये अँगल AEC और अँगल DEB, दिस angles are formed due to the intersection of the chord AB and chord DC. या कॉर्ड इंटरसेक्ट झाल्यामुळे हे अँगल आहेत AEC, तर यांचं मेजर, या अँगलचं मेजर, अँगल AECचं मेजर हे हा अँगल जी आर्क इंटरसेप्ट करतो आर्क AC आणि दिलेल्या अँगलचा अपोजिट अँगल आर्क BED इंटरसेप्ट करतो आर्क BD. तर आर्क AC आणि आर्क BD यांच्या मेजरची सम केली आपण आणि डिवायडेड बाय 2 म्हणजे हाफ जर केले तर जे काही आन्सर असेल तेवढं मेजर अँगल AECचं असते. म्हणजेच मेजर ऑफ अँगल AEC इज इक्वल टू हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क AC प्लस मेजर ऑफ आर्क BD. बट दिस इज वेन द टू कॉर्ड्स ऑफ द सेम सर्कल इंटरसेक्ट इन द इंटेरियर ऑफ द सर्कल. सर्कलच्या आत इंटरसेक्ट होत असतील तर. The second possibility, lines containing these chords, या लाईन्समधून पास होणाऱ्या ज्या कॉर्ड्समधून पास होणाऱ्या ज्या लाईन्स आहेत त्या जर सर्कलच्या एक्सटेरियरमध्ये इंटरसेक्ट होत असतील तर त्याच्याकरता आपल्याला त्या ठिकाणी जे आर्क असतात
त्यांच्या मेजर्समधला डिफरन्स घेऊन त्याचे हाफ करावे लागतात. त्या ठिकाणी ती फिगर या पॉईंटमध्ये दिलेली नाही आणि ती आपण थेरममध्ये अभ्यासलेली आहे. तर हे 9 पॉईंट्स जे आहेत हे प्रॅक्टिस सेट 3.4 आपण सोडवण्याच्या आधी आपल्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर या पद्धतीने आपण हे पॉईंट्स आपण रिकॉल केलेले आहेत. आता आपण प्रॅक्टिस सेट 3.4 the first example in the practice set 3.4. Look at the example. Here first of all figure is shown. There is circle with center O. O हे सेंटर असलेले एक सर्कल आहे आणि या ठिकाणी आपल्याला दोन अँगल दिसत आहेत. अँगल ACB हा इन्स्क्राईब अँगल आहे आणि दुसरा अँगल AOB हा सेंट्रल अँगल आहे. बिकॉज vertex of the angle AOB, that is point O, lies at the center of the circle and AB is chord of the circle. AB ही या सर्कलची chord आहे. मग या ठिकाणी पहिलं एक्झाम्पल जे आहे, फर्स्ट एक्झाम्पल, या त्याच्याशी रिलेटेड ही फिगर आहे. इन अ सर्कल विथ सेंटर O, लेंथ ऑफ द chord AB इज इक्वल टू रेडियस ऑफ द सर्कल. ही जी chord AB आहे याची लेंथ या सर्कलच्या रेडियस एवढी आहे. म्हणजे रेडियस कोणते आहेत तर सेगमेंट OA अँड सेगमेंट OB. दीज आर द रेडाय अँड chord AB इज कॉन्ग्रुएंट विथ दिस रेडाय. या रेडायशी ही कॉन्ग्रुएंट आहे असं आपल्याला या इन्फॉर्मेशनवरून समजते. मग आता प्रश्न काय आहेत? व्हॉट आर द क्वेश्चन्स? फाइंड द मेजर ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग. हे 4 प्रश्न आपल्याला विचारले. अँगल AOB सेंट्रल अँगलचं मेजर काढायचं आहे. अँगल ACB इन्स्क्राईब अँगलचं मेजर काढायचं आहे. आर्क AB ही मायनर आर्क जी आहे त्याचं मेजर फाइंड आउट करायचं आहे. आणि आर्क ACB मेजर आर्क जी आहे त्याचं मेजर फाइंड आउट करायचं आहे. तर आपण एकेका प्रश्नाचं सोल्युशन या ठिकाणी पाहूया. सो इन द गिवन फिगर व्हॉट इज गिवन टू अस? लेट्स राईट segment AO and segment BO. Segment AO and segment BO. These are the radii of same circle. एकाच सर्कलच्या जे रेडाय असतात त्या कॉन्ग्रुएंट असतात म्हणून आपण लिहिलंय सेगमेंट AO इज कॉन्ग्रुएंट विथ सेगमेंट BO, रेडाय ऑफ सेम सर्कल. दिस इज रिझन. अगेन chord AB इज कॉन्ग्रुएंट विथ, आपल्याला दिलेलं आहे की chord AB इज इक्वल टू द रेडियस ऑफ द सर्कल and AO and BO are radii. So chord AB is congruent with segment AO as well as segment BO. This is given to us. मात्र या ठिकाणी या ट्रायंगलमध्ये AB ही साईड AO या साईडशी आणि BO या साईडशी कॉन्ग्रुएंट आहे. म्हणजे ट्रायंगल AOBच्या तिन्ही साईड्स कॉन्ग्रुएंट आहेत, इक्वल लेंथच्या आहे. म्हणजेच ट्रायंगल AOB हा इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. इट इज अन इक्विलॅटरल. मग आपल्याला माहिती आहे जर ट्रायंगल इक्विलॅटरल असेल तर त्याचे हे तिन्ही अँगल जे असतात दॅट इज अँगल A, अँगल B अँड अँगल O. अँगल these all the 3 angles at the 3 vertices they are congruent. अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत म्हणजे या प्रत्येक अँगलचं मेजर हे 60 डिग्री येणार आहे. बिकॉज सम ऑफ मेजर्स ऑफ ऑल 3 अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इज 180 डिग्री. ट्रायंगलच्या तिन्ही अँगल्सचं मेजरची सम 180 डिग्री असते आणि अँगल जर कॉन्ग्रुएंट असेल तर प्रत्येक अँगल हा 60 डिग्रीचा येईल. आता या पद्धतीने अँगल AOB 60 डिग्री, अँगल OAB 60 डिग्री आणि अँगल OBA सुद्धा 60 डिग्री. आता AOB हा सेंट्रल अँगल आहे अँड दिस सेंट्रल अँगल इज सबटेंडेड बाय आर्क AB. आर्क ABनी फॉर्म केलेला, सबटेंड केलेला, सर्कलच्या सेंटर जवळ सबटेंड केलेला अँगल सेंट्रल अँगल AOB आहे. मग या ठिकाणी मायनर आर्कचं मेजर करस्पॉन्डिंग हा जो सेंट्रल अँगल असतो त्याच्या एवढं असते. किंवा या ठिकाणी सेंट्रल अँगलचं मेजर हे ही जी मायनर आर्क जी असेल ते फाइंड आउट करण्याकरता आपल्याला हेल्पफुल ठरते. या ठिकाणी मेजर ऑफ आर्क AB इज इक्वल टू 60 डिग्री बिकॉज corresponding angle AOB its measure is 60 degree. So by definition of measure of minor arc. In this way we have find out the measure of arc AB. Arc AB चं मेजर आपण फाइंड आउट केलेलं आहे. आर्क AOB चं मेजर, अँगल AOB चं सुद्धा मेजर आपण फाइंड आउट केलं आहे. 2 प्रश्नांचे सोल्युशन आपण लिहिले. आता तिसरा प्रश्न जो आहे क्वेश्चन नंबर 2, अँगल ACB
ACB हा इन्स्क्राईब अँगल आहे आणि हा अँगल आर्क ACB मध्ये इन्स्क्राईब झालेला आहे आणि अँगल ACB हा आर्क AB इंटरसेप्ट करतो, कारण आर्क AB चे एंड पॉइंट्स या अँगलच्या साईड्सवर आहेत आणि बाकीचे या आर्क AB वरचे सगळे पॉइंट्स या अँगल ACBच्या इंटेरियरमध्ये येतात. आता इन्स्क्राईब अँगल थिअरमनुसार इन्स्क्राईब अँगलचं मेजर हे इंटरसेप्टेड आर्कच्या हाफ असते. या ठिकाणी जर पाहिलं आपण तर इथे ही जी आर्क आहे आर्क AB, दिस आर्क is intercepted by inscribed angle ACB. So here, look here, we have to write here, we can write here angle ACB. Angle ACB is half of measure of arc AB by inscribed angle theorem. या ठिकाणी आर्क ए बीचं मेजर आपण फाइंड आउट केलेलं आहे 60 डिग्री. इथे व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. सो आर्क ACB, arc AB, its measure is 60 degree. So angle ACB is equal to 1/2 into 60 degree. After solving this, we get measure of angle ACB is equal to 30 degree. Angle ACB चं measure 30 degree आलं. आता पुढचा जो प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 4, arc ACB, this is major arc. So let us find arc ACB is major arc, this one, and measure of major arc is equal to 360 degree, that is angular measure of circle minus measure of corresponding minor arc. मेजर आर्कचं मेजर हे सर्कलच्या मेजरमधून जी करस्पॉन्डिंग मायनर आर्क असते त्याचं मेजर आपण मायनस करतो. Therefore, measure of arc ACB is equal to 360 degree minus measure of arc AB. So measure of arc AB is 60 degree. So substituting here 60 degree, we get 360 degree minus 60 degree. So measure of arc ACB is equal to 300 degree. In this way, we also find out all solutions of all 4 sub questions in example 1. एक्झाम्पल 1 मधल्या 4ही उपप्रश्नांची उत्तर आपण या ठिकाणी शोधलेली आहे. त्याच्यानंतर सेकंड क्वेश्चन पहा. दिस इज सायक्लिक क्वाड्रिलॅटरल PQRS because its all vertices lie on the same circle. So look at the example. In figure, quadrilateral PQRS is a cyclic quadrilateral, side PQ and side RQ. This one PQ and RQ, these two sides are congruent. PQ ही या सायक्लिक क्वाड्रिलॅटरलची साईड आहे, RQ सुद्धा त्याची साईड आहे आणि PQ जर सर्कलच्या संदर्भात कन्सिडर केलं तर ही कॉर्ड होते. Chord PQ is congruent with chord QR. We can say this also. Angle PSR हा जो अँगल आहे याचं मेजर 110 डिग्री आहे. फाइंड द मेजर ऑफ अँगल PQR. या अँगलचं मेजर काढायचं आहे. क्वेश्चन 1, मेजर ऑफ आर्क PQR, या आर्कचं मेजर देखील काढायचं आहे. मेजर ऑफ आर्क QR, मायनर आर्क जी आहे QR याचं मेजर काढायचं आहे आणि मेजर ऑफ अँगल PRQ हा जो अँगल आहे याचं मेजर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर सोल्युशन पाहूया. क्वाड्रिलॅटरल PQRS इज अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. सायक्लिक क्वाड्रिलॅटरलच्या थेरमनुसार अपोजिट अँगल्स आर सप्लिमेंटरी. या ठिकाणी अँगल PSR आणि अँगल PQR हे अपोजिट अँगल्स आहेत. देअरफॉर सम ऑफ देअर मेजर इज 180 डिग्री. या ठिकाणी आपल्याला PSRचं मेजर माहिती आहे, ती व्हॅल्यू आपण इथे ठेवूया. सो 110 डिग्री प्लस अँगल PQR इज इक्वल टू 180 डिग्री. ट्रान्सफरिंग 110 टू राईट हँड साईड. 110 डिग्री राईट साईडला नेले तर इकडे मायनस होतील. सो मेजर ऑफ अँगल PQR इज इक्वल टू 70 डिग्री. पहिल्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी मिळालेलं आहे. नंतर मेजर ऑफ आर्क PQR, ही जी आर्क PQR आहे याचं मेजर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर यासाठी
ही जी आर्क पी क्यू आर आहे, ही आर्क अँगल पी एस आर इंटरसेप्ट करतो. Arc PQR is intercepted by angle PSR. So by inscribe angle theorem, the measure of angle PSR, this angle PSR is also inscribe angle. Inscribe angle चे मेजर इंटरसेप्टेड आर्कच्या हाफ असते. या ठिकाणी अँगल पी एस आरचं मेजर आपल्याला माहिती आहे. ही व्हॅल्यू आपण इथे सबस्टिट्यूट करूया. सो पी एस आर इट इज गिवन टू अस 110 डिग्री. ही व्हॅल्यू इथे ठेवली. इक्वल्स टू हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क पी क्यू आर. डिनॉमिनेटर मधले 2 लेफ्ट साईडला आणले तर मल्टिप्लाइड बाय होईल. सो मेजर ऑफ आर्क पी क्यू आर इज इक्वल टू 110 मल्टिप्लाइड बाय 2. सो मेजर ऑफ आर्क पी क्यू आर equals to 220 degree. Second question has been solved. Look at the third question, measure of arc QR. आर्क क्यू आरचं मेजर फाइंड आउट करायचं आहे. आता आर्क क्यू आरचं मेजर फाइंड आउट करण्यासाठी कॉर्ड पी क्यू आणि कॉर्ड क्यू आर या कॉन्ग्रुएंट दिलेल्या आहेत. कॉर्ड जर कॉन्ग्रुएंट असतील तर त्या कॉर्डशी करस्पॉन्डिंग मायनर आर्क सुद्धा कॉन्ग्रुएंट असतात. कॉर्ड पी क्यू शी करस्पॉन्डिंग मायनर आर्क दिस वन ही आहे मायनर आर्क पी क्यू आणि कॉर्ड क्यू आर शी करस्पॉन्डिंग मायनर आर्क आहे क्यू आर. आर्क पी क्यू and arc QR are congruent because corresponding arcs of congruent chords. या chords congruent म्हणून त्यांच्याशी संबंधित minor arc congruent. या ठिकाणी या आर्क कॉन्ग्रुएंट आहे म्हणजे यांचे मेजर्स सारखे आहेत आणि जे आपल्याला माहिती नाही आहे. आपण आर्क पी क्यूचे मेजर माहीत नाही आणि क्यू आरचे माहीत नाही. सपोज हे मेजर एक्स डिग्री आहे असं आपण ॲज्युम करूया. आता आर्क पी क्यू आणि आर्क क्यू आर जर जोडली आपण जॉईन झालेली आहे, यांच्यामध्ये कॉमन पॉईंट एकच आहे पॉईंट क्यू आणि हा पॉईंट क्यू दोन्ही आर्कचा एंड पॉईंट आहे. सो बाय आर्क ॲडिशन प्रॉपर्टी वी कॅन राईट हिअर मेजर ऑफ आर्क पी क्यू प्लस मेजर ऑफ आर्क क्यू आर इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क पी क्यू आर. आर्क पी क्यूचं मेजर आणि आर्क क्यू आरचं मेजर या दोघांची सम आर्क पी क्यू आरचे मेजर एवढी असेल. या ठिकाणी पी क्यू आणि क्यू आरचं मेजर आपण एक्स ॲज्युम केलं आहे. सबस्टिट्युटिंग हिअर एक्स हे ठेवूया. सो हिअर वी गेट एक्स प्लस एक्स इक्वल्स टू 220 डिग्री. इथे आर्क पी क्यू आरचं मेजर आपण फाइंड आउट केलं आहे 220. ही व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट केली आपण. सो एक्स प्लस एक्स इज इक्वल टू 220. ट्वाइस एक्स इज इक्वल टू 220 मीन्स एक्स इज इक्वल टू 110 डिग्री. मग एक्स हे आहे आर्क क्यू आर आणि आर्क पी क्यूचं मेजर. आर्क क्यू आरचं मेजर आपल्याला विचारलं म्हणून आपण इथे लिहिलं मेजर ऑफ आर्क क्यू आर इज इक्वल टू 110 डिग्री. लास्ट क्वेश्चन दॅट इज मेजर ऑफ अँगल पी आर क्यू. सो अँगल पी आर क्यू दिस ऑल्सो पी आर क्यू हा सुद्धा इन्स्क्राईब अँगल आहे. पी आर क्यू आणि हा अँगल आर्क पी क्यू इंटरसेप्ट करतो. सो मेजर ऑफ अँगल पी आर क्यू is half of the intercepted arc PQ by inscribe angle theorem. PRQ is equal to half of PQ. inscribe angle theorem आणि PQ चं मेजर आपण इथे फाइंड आउट केलेलं आहे जे आहे 110 डिग्री. सो हिअर सबस्टिट्युटिंग व्हॅल्यू वी गेट हिअर अँगल PRQ is equal to 1/2 multiplied by 110 degree. So 110 divided by 2. So we get a measure of angle PRQ is equal to 55 degree. In this way we have solved second example. Look at the third example. In third example, quadrilateral MRPN is a cyclic quadrilateral. हा cyclic quadrilateral आहे आणि अँगल R आणि अँगल N यांचे मेजर्स या ठिकाणी व्हेरिएबलच्या फॉर्ममध्ये दिले. अर्थातच आर आणि एन हे अपोजिट व्हर्टायसेस आहेत या क्वाड्रिलॅटरलचे, म्हणजेच अँगल आर आणि अँगल एन हे अपोजिट अँगल्स आहेत. देअरफॉर बाय प्रॉपर्टी ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल अपोजिट अँगल्स आर सप्लिमेंटरी. देअरफॉर वी कॅन राईट अँगल आर प्लस अँगल एन इज इक्वल टू 180 डिग्री.
अपोजिट अँगल सप्लिमेंटरी असतात म्हणून त्यांची सम 180 डिग्री लिहिली. या व्हॅल्यूज इथे सबस्टिट्यूट करूया. सो हिअर सबस्टिट्यूटिंग व्हॅल्यूज, angle R, that is 5x minus 13 degree plus 4x plus 4 degree is equal to 180. Simplifying brackets काढू या ठिकाणी. So 5x minus 13 plus 4x plus 4 is equal to 180 degree. 5x plus 4x 9x minus 13 plus 4, इथे जर आपण या ठिकाणी -14 plus -13 plus 4 याचा आन्सर येईल -9. सो हिअर या स्टेपचं सोल्युशन आहे 9x minus 9 is equal to 180 degree. Transferring 9 to right hand side, we get 9x is equal to 180 plus 9. 9x is equal to 189. Therefore, x is equal to 189 divided by 9 equals to 21. x ची व्हॅल्यू, व्हेरिएबलची व्हॅल्यू 21 मिळाली आहे. आता ही व्हॅल्यू या प्रत्येक या ठिकाणी अँगल आर ची जी ठिकाणी व्हॅल्यू आहे 5x minus 13, इथे x ची व्हॅल्यू ठेवूया आणि अँगल एनच्या ठिकाणी सुद्धा जो व्हेरिएबल आहे 4x plus 4, इथे पण x ची व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करूया. दोन्ही अँगल्सचे मेजर्स आपल्याला मिळतील. सो हिअर अँगल आर इज इक्वल टू 5x minus 13 डिग्री. सो सबस्टिट्यूटिंग x इज इक्वल टू 21. 5 into 21 minus 13, 105 minus 13 is equal to 92 degree. So measure of angle R is equal to 92 degree. Similarly, angle N is equal to 4x plus 4. 4 into 21 plus 4, 84 plus 4 is equal to 88 degree. So measure of angle N is equal to 88 degree. या पद्धतीने 3.4 मधला आपण थर्ड क्वेश्चन सॉल्व केलेला आहे.